रोज घरासमोर काढण्यासाठी झटपट होणाऱ्या रांगोळ्या शोधतायत? चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदीच पटकन आणि झटपट होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदीच झटपट होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी, आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यानिमित्त एक बाप्पाची छोटीशी रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक चौकोन टाईप रेषा मारून घेणार आहोत आणि 4ही कोणे जॉईन करणार नाही. आणि 4ही टोकांवरती आपण एक व्हाईट आणि येल्लो असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट दिलेले आहे आणि ते काडीच्या साहाय्याने केंद्रवर्तुळ असे राऊंड फिरवून घेतले. आणि बरोबर चौकोनाच्या मध्ये आपण व्हाईट कलरने 5 डॉट देऊन एक गणपती बाप्पाचा आकार तयार करून घेतला. तर बघू शकता अगदीच काडीने आपण गणपती बाप्पाचा शेप तयार करणार आहोत. आणि बाजूच्या 4ही टोकांना आपण एक येल्लो आणि रेड असे कॉम्बिनेशन करून डॉट दिलेत. आणि त्या डॉटवर सुद्धा आपण व्हाईट कलरचे छोटे छोटे डॉट देऊन घेणार आहोत. आणि डॉटला बोटाच्या साहाय्याने थोडेसे फिरवून एक फुलाचा आकार तयार करून घेतला. तर बघू शकता अगदीच पटकन आणि सुंदर पद्धतीने फूल तयार होते. आणि दुसऱ्या डॉटवर सुद्धा आपण 2-3 डॉट देऊन ते सुद्धा बोटाने थोडेसे प्रेस करून आणि मधले डॉट काडीच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढून घेतले. तर बघू शकता अगदीच झटपट असे सुंदर लुक देणारी आपली रांगोळी तयार झाली. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा तुम्ही तुमच्या उंबऱ्यासमोर किंवा देवघरासमोरही काढू शकता. तर प्रथमतः आपण एक छोटासा चौकोन काढून घेतला आणि चौकोनाच्या 4ही बाजूने एक छोटी छोटी अशी रेषा मारून त्यावरती सुद्धा एक फुलाची पाकळी काढून घेणार आहोत. आणि बाजूला 2-2 रेषा मारून त्या पाकळीला जॉईन करून घेतल्या. अगदीच तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही इथे फ्री हँड रांगोळी टाईप डिझाईन काढू शकता. आपल्या मनाला आवडेल तशी आपण पाने फुले काढू शकतो. आणि चौकोनाच्या 4ही टोकांना आपण ग्रीन आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये दोन कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतले. आणि अगदीच फुलामध्ये पर्पल असा लाईट कलर भरून घेणार आहोत. आणि ग्रीन कलरच्या पुढे सुद्धा आपण 2-2 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन बोटाने ते प्रेस करून घेतले. तर बघू शकता आपला रांगोळीचा हा सुंदर असा छोटासा लुक तयार झालेला आहे. रांगोळी तुम्हाला काढायला आवडत असेल तर एकदा नक्कीच या डिझाईनच्या रांगोळी तुमच्या घरासमोर काढून बघा. आणि मध्ये जी चौकोनाची जागा दिसते रिकामी तिथे सुद्धा आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने बरोबर दिल शेपमध्ये पाकळ्या तयार करून घेतल्या. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. ही तर एक बॉर्डर रांगोळी आहे. उंबऱ्यासमोर काढण्यासाठी छोटीशीच पण सुंदर अशी फुलाची बॉर्डर रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक एस टाईप शेप करून बरोबर मध्ये एक डॉट देऊन त्यावरती आपण फुले काढून घेणार आहोत. आणि फुलांच्याच पुढे आपण एक पाने सुद्धा काढून घेतले. आणि फांदीच्याच टोकाला आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन तिथे सुद्धा आपण एक फूल काढून घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला दोन्ही बाजूने करून घ्यायची आहे. आणि फुलामध्ये सुद्धा आपण लाईट असा रेड आणि येल्लो कलर भरून घेतलेला आहे. आणि पानांमध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर
थोडा थोडा स्प्रेड केला. अगदीच जिथे रिकामी जागा दिसते तिथे आपण कळ्या काढून घेणार आहोत. आणि बाजूच्याच फुलांमध्ये सुद्धा आपण येल्लो आणि रेड असे कॉम्बिनेशन कलर भरलेले आहेत. मध्ये एक रेड आणि येल्लो असे अल्टरनेट डॉट देऊन घेतले. तर बघू शकता आपली ही बॉर्डर रांगोळी तयार झालेली आहे. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोट्याशा जागेतील छोटीशी रांगोळी आहे. तुमच्याकडे कमी जागा असेल तर ही रांगोळी बेस्ट आहे. तर प्रथमतः आपण दोन्ही बाजूने एक असा तुरा काढून घेतला आणि मध्ये एक छोटीशी खाली रेषा ओढून घेतलेली आहे. आणि वरतीच आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतले. राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि सुंदर रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिजिट करत राहा. आणि आजच्या रांगोळी कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. तर बघू शकता आपण ते व्हाईट कलरचे डॉट काडीच्या साहाय्याने आतल्या बाजूला ओढून बरोबर मध्ये एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतला. आणि दोन्ही बाजूने एक एक रेषा मारून त्यावरती सुद्धा छोटे छोटे अशी तुरे काढून टोकाला पान काढणार आहोत. खाली ज्या 3 रेषा ओढल्या तिथे सुद्धा आपण रेड आणि ग्रीन असे डॉट्स देऊन घेतलेत. पानांवरती सुद्धा आपण एक एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर बघू शकता अगदी छोटी आणि पटकन होणारी ही रांगोळी आहे. तर आजचा संपूर्ण भाग तुम्ही बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशा छोट्या आणि नवीन रांगोळी बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. बाय बाय. धन्यवाद.